तुम्हाला मी सकाळीच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की माझी हेअरस्टाईल वगैरे वगैरे भरपूर काही. तर गाईज इकडे हेअरस्टाईल तयार झाली होती आणि इकडे आचारी मामा आला होता आणि आचारी मामाने जेवण बनवायचं होतं ते म्हणजे नॉनव्हेज व्हेज दोन्ही पण होतं. व्हेजमध्ये होतं शिरा भात भाजी आणि नॉनव्हेजमध्ये होतं बिर्याणी. तर गाईज इकडे डेकोरेशनची खूप तयारी मस्त चालू आहे. आणि इकडे आम्हाला सांगितलं होतं आचारी मामाने की आलं वगैरे चिरून घ्या आणि मिक्सरला लावून घ्या. कोथिंबीर वगैरे निवडून घेतली होती आणि बारीक बारीक चिरून घेतली होती. इकडे इकडे मनीषाला आणि माझ्या मिस्टरच्या फ्रेंडची वाईफ आली होती, तिला मी सांगितलं होतं. आणि इकडे बाहेर डेकोरेशनची तयारी चालू होती आणि ह्या डेकोरेशनचं खूप म्हणजे खूप हे झालं होतं. म्हणजे जो आम्ही प्लॅन केला होता तो सक्सेसफुल नाही झाला. म्हणजे मला आणि माझ्या मिस्टरला जसं डेकोरेशन पाहिजे होतं तसं झालं नव्हतं. ते म्हणजे कशामुळे झालं नव्हतं तर पाऊस, वारा आणि लाईट ह्या तिन्हींना खूप म्हणजे खूप मूड ऑफ केला आहे. पहिला तर डेकोरेशन करायचा प्लॅन असा होता की बॅगमध्ये पूर्ण फुगे वगैरे भरायचे आणि रस्सी ओढल्यानंतर पूर्ण पब्लिकच्या अंगावरती ते फुगे पडणार असा काही प्लॅन होता माझ्या मिस्टरचा. पण ते वाऱ्यामुळे आणि पावसामुळे कॅन्सल झाला आणि खरंच खूप छान डेकोरेशन केलं होतं ते सुद्धा पूर्ण वाऱ्याने विस्कटून टाकलं होतं. खूप म्हणजे खूप माझा मूड ऑफ झाला होता. सो असू द्यात गाईज इकडे माझ्या मम्मीकडची फॅमिली आली होती. मम्मी, पप्पा, दीदी, मामाची मुले वगैरे आणि दीदीची मुले वगैरे भरपूर सगळेजण आले होते. आणि इकडे जे बाहेरची फॅमिली होती ना ते आईंकडचे पाहुणे होते. आईंकडचे म्हणजे सासूबाईंचे तिकडचे पाहुणे होते. आणि इकडे लाईट गेली बघा. मी तुम्हाला म्हटलं होतं ना लाईट आणि वारा आणि पाऊस खूप मला अगोदर वाटलंच होतं की असं काहीतरी होईल. कारण पावसाचं वातावरण झालं होतं आणि मला असं वाटायला लागले ते पाऊस नाही यायला पाहिजे. कारण एवढा छान कार्यक्रम चालू होता आणि किती छान सगळे पब्लिक वगैरे आले होते आणि हे मध्येच पावसाचं चालू झालं होतं. लाईट गेल्यामुळे काही समजेना झालं आणि वारा आल्यामुळे डेकोरेशन पूर्ण विस्कटलं आणि फुगे वगैरे कुठे पण चालले. सगळ्या माणसांनी वगैरे फुगे वगैरे गोळा केले आणि पहिलं तर हॉलमध्ये आणून टाकले आणि कुणाला काही समजेना झालं होतं. कोण काही दिसेना, कोणाचं काही समजेना, काहीच समजेना आणि मला तर काहीच समजेना झालं होतं. म्हणजे असं झालं होतं की कुठे काय करायचं आणि काय करायचं हे काही कळेना झालं होतं. सो असू देत गाईज. ते म्हणतात ना, आपण कोणती गोष्ट, कोणता कार्यक्रम, कोणतं काही पण असू दे, जास्त मनावरती पकडलं ना, हे असंच होतं. फायनली गाईज एकदाची काही लाईट आलेली आहे आणि खूप भारी वाटायला लागले. कारण वारं, पाऊस ते जाऊ देत पण लाईटीशिवाय काही मजा नाही आहे आणि लाईटीशिवाय ते डेकोरेशन अपुरं आहे. सो लाईट आली, खूप भारी वाटलं आणि फायनली हा असा लूक झालेला आहे डेकोरेशनचा. आणि मी सांगेल असं तर नाही झाला, पण असू द्यात, जसं असेल तसं असेल म्हणून सोडून दिलं. तर गाईज इकडे बायका वगैरे सगळेजणी चटईवरती बसून घेतलं होतं आणि एवढी छान व्यवस्था केली होती बसण्याची. पण हे काय पब्लिक आहे ना, हे रस्त्यावरतीच जाऊन उभं राहिले होते. प्रत्येक कार्यक्रमामध्ये असंच असतं. बायका ज्या असतात ना तेच बसतात आणि जे माणसं वगैरे जे असतात ना ते असं उभा राहूनच कार्यक्रम बघतात. सो असू देत गाईज. इकडे सिस्टरनं माझ्या अंगठी आणली होती ओवीला. ओवीला अंगठी वगैरे वेअर केली आणि सो गाईज ओवी खूप रडायला लागली होती. कारण ऐन वेळेस ती खूप खुश होती. बट तिला नंतर ड्रेस घातल्यानंतर खूप तिला अवघडल्यासारखं व्हायला लागलं आणि ती भरपूर रडायला लागली होती. फोटो वगैरे क्लिक करू देत नव्हते, काहीच करू द्यायला लागले नव्हते. तर गाईज इकडे बायकांनी वगैरे ओवीला ओवाळून घेतलं आणि ओवीला कुंकू वगैरे नाही लावलं, फक्त तिचं औक्षण केलं. कारण ओवीला कुंकू लावल्यामुळे तिला पिंपल्स वगैरे भरपूर येतात म्हणून कुंकू काही लावलं नाही. सो मी तुमच्यापर्यंत शेअर करते मी काय काय केलं काही नाही ते. तर गाईज ओवीला जे गिफ्ट आलेत ना ते तुमच्यापर्यंत मी नक्की शेअर करणार आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ते गिफ्ट्स वगैरे तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. तर तुम्ही पुढचाही ब्लॉग नक्की बघा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी तर गाईज असा होता बर्थडेचा कार्यक्रम. तर गाईज भेटूया अजून पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.